नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर। तर आज तैवान पिंक पेरूची हार्वेस्टिंग सुरू आहे। आज दिनांक 26/11/2024। जी आपण पहिल्यांदा माल धरलेली जी 4 एकरचा प्लॉट होता, त्याची हार्वेस्टिंग पूर्ण संपल्यानंतर त्याला शेंड्याला माल लागलेला होता आणि त्या मालाला आपण फॉर्म लावून घेतलेलं होतं आणि तो जी माल आहे फॉर्म लावून घेतलेला शेंड्याचा माल, त्याचीच हार्वेस्टिंग सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला माहिती कळेल। आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला पण लाईक करा। चला तर पाहूया आपण तैवान पिंक पेरूची दुसरी हार्वेस्टिंग। तर शेतकरी मित्रांनो, ही कलेची बाग आहे आपली आदूवरची जुनी बाग। त्या बागेमधून माल हार्वेस्टिंग सुरू आहे आणि हे पण आता बाग रेस्टिंगमध्ये आहे। तुम्ही पाहू शकता माल तोडून ठेवलेला आहे मध्ये या साईडला, आणि ती नंतरची बाग तिकडे त्या साईडला आहे, पलीकडे साईडला। ह्या बागेमधून माल काढणं चालू आहे। म्हणजे आपण याचं दुसरा फळ धरलेलं होतं, त्याला फॉर्म लावून घेतलेले होते। पाहू शकता ही शेंड्याला जी माल लागते, तर हे माल आपण धरलेलं होतं दुसऱ्या टप्प्याचं। ह्या मालाची तोडणी चालू आहे, हे पाहू शकता तुम्ही। तर मालाची क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता, एक नंबर क्वालिटीचा माल आहे, पण सध्या रेट खूप कमी आहे। हे पाहू शकता तुम्ही। तर ह्या बागेतून दुसरा माल तोडा सुरू आहे। ह्याच्या आधी आपण ह्याच बागेतून माल काढलेला होता, फर्स्ट टप्पा पहिल्या तोडणीमध्ये। आता ही दुसरी तोडणी चालू आहे। म्हणजे ह्या बागाची छाटणी केल्यानंतर, ह्या 4 एकरची छाटणी केल्यानंतर तिकडल्या 4 एकरची छाटणी केली होती आणि ह्याचा माल संपल्यानंतर त्या 4 एकरची तिकडला माल चालू होता। आता त्याचा माल संपलेला आहे पूर्ण, आणि नंतर ह्याला जी शेंड्याला माल लागलेलं होतं छाटणी केल्यानंतर असं, तर ह्या शेंड्याच्या मालाला आपण फॉर्म लावून घेतला होता। नंतर जवळपास 1 लाख फॉर्म आपलं बसलेलं होतं, तर त्याच मालाची छाटणी चालू आहे, हार्वेस्टिंग। हे पाहू शकता तुम्ही, मालाची साईज किती झाली आहे। 300 ग्राम 400 ग्रामपर्यंत माल हा गेला आहे। आणि हा दुसरा तोडा आहे। पहिला तोडा ह्याचं पूर्ण संपलेलं होतं, ते पूर्ण आपण काढून घेतलेलं होतं। नंतर आपण फॉर्म लावून घेतल्यानंतर हे दुसरा तोडा, आता हे पण दुसरा तोडा पण संपायला आलेला आहे, कारण की 5, 6, 7 गाड्या माल आपण काढलेला आहे। ह्याच्यातून अजूनही 2-4 गाड्या माल निघेल। तर तुम्ही पाहू शकता कशा कंडिशनमध्ये झाडं आहेत। ह्या झाडापासून आपण 2 वेळेस माल काढलेला आहे, अजून तिसऱ्यांदा माल निघत आहे। हे पाहू शकता तुम्ही, तिसऱ्यांदा माल, अजून नवीन माल निघत आहे। हे तिसऱ्यांदाच माल आहे। हे किती कळ्या लागलेले आहे ते बघा तुम्ही, हे पाहू शकता तुम्ही। आता ह्याला धरायचं म्हणल्यावर आता तिसरा तोडा होणार। प्रत्येक झाडाला नवीन कळी निघत आहे, प्रत्येक झाडाला। कोणता पण झाड पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता। आता हे तिसऱ्या तोड्यामध्ये माल निघत आहे। आता ही सुटत जी आहे आता नवीन, ही तिसऱ्या तोड्यामधला माल आहे। पाहू शकता किती माल लागलेला आहे। प्रत्येक झाडाला कमीत कमी 70, 80, 60, 50-60 तर कळ्या असतील। प्रत्येक फांदीला 7-8 कळ्या आहेत। तर हे झाडाच्या साईजप्रमाणे
70-80 तर एक झाडाला कळ्या लागलेल्या आहेत, तिसऱ्या तोड्याची. आता हे माल जर आपण धरायचं म्हणलं तर ह्याला 1.5 महिना लागेल हार्वेस्ट व्हायला. हार्वेस्टिंगच्या साईजचा माल तयार व्हायला 1.5 किंवा 2 महिने. आता ह्याला कमीत कमी 20-25 दिवस लागते ते फॉर्म लावायला. आणि फॉर्म लावल्यानंतर ह्याला 1.25 महिना लागेल. असं कमीत कमी 2 महिन्यामध्ये ही जी नवीन माल लागलेला आहे हे पूर्ण माल निघणार. तर आता हे माल आपल्याला धरता येणार नाही तिसऱ्या तोडाचं. जर आपण हे माल धरलं तर 2 महिन्यानंतर हे माल निघणार. नंतर ह्याला आपण रेस्ट कधी द्यायचं, याची छाटणी करून मग नवीन माल कधी धरायचं पुढच्या वेळेस. तर आता हे जी पूर्ण माल जी आहे नवीन लागलेलं आहे कडे, हे पूर्ण आपण मोडून घेणार. अशा पद्धतीने आपली पूर्ण कळ्या जी आहेत हे असं मोडून घेणार. अशा पद्धतीने मोडून ह्याला टाकून देणार. आणि आपली जी बाग आहे आता ह्याला आपण रेस्ट देणार पूर्ण ह्याचा माल तोडून. आता सध्या रेस्टिंगमध्येच आहे, तुम्ही पाहू शकता भुई पडलेले आहेत रानाला. ह्याला कसलाही अजून पाणी चालू केलेलं नाही. पावसाळा संपून पाऊस बंद होऊन एक दीड महिन्याचा कालावधी झालेला आहे. तर 1.5 महिने झाले पाऊस पडून. तुम्ही पाहू शकता रानाला किती भळे पडलेले आहेत. पूर्ण बाग आता सध्या रेस्टमध्ये आहे. आणि रेस्टमध्ये ह्याचा माल जी आहे आपण दुसऱ्यांदा फॉर्म लावलेलं ते माल आपण तोडून घेत आहोत. आता जी तिसऱ्या तोड्याचा माल जी लागत आहे ते माल आपण धरणार नाही, ते पूर्ण माल तोडून टाकणार. आणि 1-2 महिने रेस्ट झाल्यानंतर ह्याची आपण पूर्ण छाटणी करून घेणार. त्याचा पण मी व्हिडिओ टाकेन छाटणी करताना. हे पूर्ण कॅरी बॅग कशी काढायची, छाटणी कशी करायची, किती महिने रेस्ट दिला आपण, छाटणी कुठून करायची, किंवा याला आपण भेसळ डोस कोणता देणार आहोत, ते पूर्ण माहितीचा व्हिडिओ मी नंतर टाकेन छाटणी करत असताना. आता सध्या बाग रेस्टमध्ये आहे. आणि रेस्टमध्ये असताना याचं पूर्ण माल काढून घेत आहोत. तिसऱ्या तोड्याचा माल लागलेला जी आहे आता हे पूर्ण माल आपण तोडून घेणार, टेबल लावून ती ठेवणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजची हार्वेस्टिंगची चालू आहे ते 20 रुपये किलोनं माल जात आहे हैदराबादला. भेटूयानंतर नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घ्या. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.